मुंबईच्या महापौरपदी विराजमान होऊन काही दिवसही लोटले नाहीत तोच रितू तावडे वारंवार वादाच्या कचाट्यात सापडत आहेत। सध्या विरोधक त्यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत ते लाल दिव्यामुळे। मोदी सरकारनंच लाल दिव्याच्या वापरावर बंदी आणलेली असताना महापौरांच्या गाडीवर लाल दिवा आला कसा? विरोधकांच्या टीकेनंतर तो गायब झाला कसा? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। या आहेत मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर म्हणजे भाजपच्या रितू तावडे आणि ही आहे मुंबईच्या महापौर वापरत असलेली कार। 2-3 दिवसांपूर्वी महापौरांच्या इनोव्हा कारवर हे लाल निळे दिवे चमचमत होते। आता महापौरांना आपल्या वाहनावरच्या दिव्यांना सुट्टी द्यावी लागली आहे। मात्र या लाल निळ्या दिव्यांमुळे महापौर मॅडम रितू तावडेंना विरोधकांच्या टीकेचं धनी व्हावं लागलंय। कारण व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी 2017 मध्ये केंद्र सरकारने एक नियमावली अंमलात आणली। मोदी सरकारने आणलेल्या या नियमानुसार राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून ते न्यायाधीशांपर्यंत आणि कोणत्याही तसंच कितीही बड्या सरकारी अधिकाऱ्याच्या वाहनाला लाल दिवा वापरण्यास बंदी घालण्यात आली। मग महापौर रितू तावडेंच्या वाहनावर व्हीआयपी कल्चरवाले लाल दिवे कसे आले असा प्रश्न विरोधक विचारू लागले। मी पण महापौर होऊन गेलेली आहे, त्यामुळे 2017लाच राज्य सरकारचं आणि महानगरपालिकेला कळवलेलं की कुठलाही लाल दिवा या आयुक्तांच्या, महापौरांच्या यांच्या गाडीवर असता कामा नये। तुमच्याच आणि केंद्रात आलेले निर्णय, राज्यातून आलेल्या निर्णयाला तुम्ही जर साफ नकार देत असाल कृतीतून, लिखाणातून, म्हणजे पत्राद्वारा, तर मला वाटतं याचं काय करायचं काय? लाल दिव्याचा मोह तुम्हाला टाळता आला नाही का? आणि तुम्ही विचारताय की ह्याच्या आधी महापौर दिसले नाही। खरंच तुमच्या प्रश्नाला उत्तर देते, तुमच्या कृतीसारखे महापौर कधीच दिसले नाही मुंबईला। मुंबईकरांना महापौर दिसले ते मुंबईकरांसाठी झटणारे महापौर दिसले। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी एक्स पोस्टवर एक प्रश्न उपस्थित केला। नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय? आता मिलिंद नार्वेकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या शब्दातून रितू तावडेंच्या राजकीय भवितव्याची चिंता व्यक्त होत असली तरी त्यांना बोट ठेवायचंय ते मुंबई भाजपमधल्या अंतर्गत गटबाजीवर। मुख्यमंत्री फडणवीसांना मात्र यात महापौर रितू तावडेंचा काहीच दोष वाटत नाहीये। पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी महापौरांना तात्काळ क्लीन चिट देऊन टाकली। मी त्याची माहिती घेतली। लाल दिवा गाडीवर वगैरे नव्हता, पण बॉनेटच्या ठिकाणी त्या ठिकाणी लाल दिवा होता। त्याच्यात काही महापौरांचा दोष नाही आहे। त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे, त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे। मला असं वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, अशा प्रकारे टार्गेट करणं योग्य नाही। दरम्यान महापौर कार्यालयाकडूनही लाल निळ्या दिव्यांच्या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आलंय। नियमांचं पालन करत महापौरांच्या अधिकृत गाडीवरील लाल दिवे 2 दिवसांपूर्वीच काढण्यात आले आहेत अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे। महापौर रितू तावडेंच्या वाहनावरील व्हीआयपी कल्चरचं प्रतिनिधित्व करणारे दिवे काढण्यात आले असले तरी या प्रकरणामुळे काही प्रश्नांचे दिवे मात्र पेटले। ते म्हणजे महापौर रितू तावडे आणि संबंधित पालिका अधिकाऱ्यांना लाल दिव्याचा नियम माहिती नव्हता का? आणि जर तो माहिती असेल तर महापौर व्यक्तिशः स्पष्टीकरण किंवा दिलगिरी व्यक्त करणार का? आणि जर नियम माहिती असेल आणि तरीही त्यांनी लाल दिवा वापरण्याचं धाडस दाखवलं असेल तर नियमानुसार योग्य ती कारवाई होणार का? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।